हा, स्क्रीन दिसत आहे आणि आवाज येत आहे. येतोय का आवाज? स्क्रीन दिसत आहे. हा, स्क्रीन दिसत आहे, आवाज येतोय. हॅलो. हो सर. ओके, ठीक आहे. तर आपला व्यक्तिभेद हे आपल्याला पाहायचं आहे. बघा, व्यक्तिभेद अर्थातच व्यक्तीची भिन्नता जशी चेहरा, उंची, रंग, रूप, ठेवण या बाबतीत आढळते, तसे ती त्याच्या ठायी असलेल्या गुणावगुण. काही व्यक्ती बुद्धिमान, बघा, काही निर्बुद्ध, काही शांत, संतापी, खिलाडू वृत्तीच्या, चिडखोर, तर काही एकलकोंडे असतात. म्हणजे व्यक्तिमध्ये काय असतं? भेद असतो, फरक असतो. तर काही दृष्ट असतात, काही प्रामाणिक, तर काही लबाड असतात. अशा प्रकारची भिन्नता केवळ व्यक्तीतच असत नाही, तर निसर्गात जागोजागी अशा स्वरूपाची भिन्नता असल्याचे आपणास दिसून येते. बघा, झाडाची दोन पाने कुठे सारखी असतात? एका झाडावर उमलणारी दोन फुले एकमेकांपासून भिन्न असतात. समुद्र किनाऱ्यावर वाळूचे दोन कण तर कुठे सारखे असतात? म्हणजे विविधता आहे, भिन्नता आहे. धनगराच्या दोन मेंढ्या सारख्या नसतात. दोन पांढरे ससे एकमेकांसारखे नसतात. खिलारी बैलाची जोडी असली तरी त्यांच्यात सारखेपणा नसतो. अशा प्रकारे वस्तू, प्राणी, व्यक्ती यांच्यामध्ये फरक असतो. पुष्कळ वेळा त्यांच्यातील भेदांचा परिचय आपल्याला झालेला नसतो. म्हणून त्या वस्तू, प्राणी, पक्षी या व्यक्तीसारख्या असल्याचे आपणास जाणवते. तर व्यक्तीच्या आवडीनिवडी ही खूप फरक असतो. आवडीनिवडीत सुद्धा फरक असतो. एखाद्या व्यक्तीला गुलाबी रंग आवडतो, दुसऱ्याला निळा आवडतो, तिसऱ्याला पांढरा, चौथ्याला हिरवा. विषयातील हे एखाद्या व्यक्तीला इतिहासाबद्दल कमालीचे प्रेम असते, तर दुसऱ्या व्यक्तीला साहित्याचा जिव्हाळा असतो किंवा साहित्य जिव्हाळ्याचा विषय असतो. तिसरी व्यक्ती गणितात विशेष रस घेते, तर चौथ्या व्यक्तीला मानसशास्त्रासारख्या विषय विलक्षण वेळ लावतो. खाण्यापिण्यात सुद्धा एखाद्याला गोड पदार्थ आवडतात, तर एखाद्याला तिखट पदार्थ आवडतात. म्हणजेच काय, व्यक्तीमध्ये काय असते? भिन्नता असते. म्हणजेच व्यक्तीमध्ये भेद असतो, म्हणजे व्यक्तिभेद असतो. बघा, आता स्वरूप पाहूया आपण. व्यक्तिभेदाचं स्वरूप पाहूया. बघा, आपल्या भोवती जे अध्ययनार्थी आढळतात त्यांच्या बुद्ध्यांकाची मर्यादा सर्वसाधारणपणे 70 ते 140 अशी असते. 70 पेक्षा कमी बुद्ध्यांक, 140 पेक्षा जास्त बुद्ध्यांकाची मुले कमी असतात. सर्वसाधारणपणे आपण ज्यांना मध्यम समजतो त्यांचा बुद्ध्यांक 90 ते 110 च्या दरम्यान असतो. 90 पेक्षा कमी बुद्ध्यांक असणारे अध्ययनार्थी 20 ते 25% असतात. तसेच 140च्या वर बुद्ध्यांक असणारे खूपच कमी असतात. अध्ययनार्थ्यात आकार, वजन, लिंगभेद, उंची, जाडी यानुसार भेद निर्माण होतो. आकारात वजन, उंची, जाडी घेतल्या तर कितीतरी तऱ्हेने एकमेकांपेक्षा ते कसे असतात? वेगळे असतात. म्हणजेच ते काय असतात? भिन्न असतात. म्हणजे त्याच्यामध्ये व्यक्तिभेद असतो. आता व्यक्तिभेद निर्माण होण्याची कारणे कोणती कारणं आहेत की व्यक्तीमध्ये व्यक्तिभेद निर्माण होतो? पहिलं दिलेलं आहे अनुवंश. प्रत्येक व्यक्तीमध्ये विशिष्ट गुण अथवा दोष तसेच संस्कार अनुभव येत असतात. बालकामध्ये हे गुणदोष केवळ आई वडिलांचेच असतात असे नव्हे, तर ते आजी आजोबा, पणजी पणजोबा यांचे देखील गुणदोष नवीन पिढीत संक्रमित होत असतात. उंच आई वडील असतील तर सामान्यपणे मुले उंच होतात. आई वडील गोरे असतील तर त्यांची मुले संपूर्णपणे गोऱ्या रंगाची असतात. ज्यांचे आई वडील बुद्धिमान असतात त्यांची मुलेही बुद्धिमान असतात.
सर्वसाधारणपणे निर्बुद्ध असत नाहीत. अर्थात याला काही अपवाद असू शकतात. प्रामुख्याने शारीरिक ठेवण, रंग, उंची, डोळ्यांचा रंग या शारीरिक भेदांना अनुवंश कारणीभूत ठरतो. शारीरिक अपंगत्व व मानसिक दुर्बलता या गोष्टीही अनुवंशिक असल्याचे आढळून येते. आता हा झाला पहिला घटक. व्यक्तिभेदाचे कारणे होण्याचा दुसरा घटक आहे परिस्थिती. प्रत्येक व्यक्ती ज्या परिसरात लहानाची मोठी होते त्या परिसराचा, वातावरणाचा, तेथील परिस्थितीचा व्यक्तीच्या जडणघडणीत व विकासात फार मोठा वाटा असतो. कुटुंबातील व्यक्तीचे तसेच परिसरातील अन्य व्यक्तींचे मुलांवर कळत नकळत संस्कार होत असतात. एका घरातील मुले भिन्न भिन्न ठिकाणी वाढली तर त्यांच्यात भेद आढळून येतात. बघा, एकाच घरातील मुलं आहेत परंतु ती वेगवेगळ्या ठिकाणी वाढली तर त्यांच्यामध्ये काय येतो? भेद आढळून येतो, म्हणजे भिन्नता येते. झोपडपट्टीत लहानाचा मोठा होणारा मुलगा, वसतिगृहात राहून शिक्षण घेणारा मुलगा, तसेच सुखसंपन्न कुटुंबात वाढणारा मुलगा यांच्यात भाषा, विचार, दृष्टिकोन, वृत्ती या बाबतीत चांगलाच फरक दिसून येतो. त्याच्यानंतर दारिद्र्यात जगणारा आणि ऐशोआरामात जगणारा एकमेकांपासून भिन्न असणारच. अनुकूल परिस्थितीत वाढणाऱ्या मुलांची अंगी चांगले गुण विकसित होण्याची शक्यता असते. काही मुलांना भोवतालच्या वातावरणामुळे भरपूर संधी मिळत जाते तर काहींना अशा संधी उपलब्ध होत नाहीत. परिणामतः त्यांचा विकास वेगवेगळ्या दिशांनी होत जातो. चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्याने चांगले गुण अंगी बांधले जातात, तर वाईट लोकांच्या संगतीत राहून वाईट गुण वाढीस लागतात. या उलटही घडू शकते, असे नाही. अनुकूल परिस्थितीतही बघा, बऱ्याच वेळेला काय होतं, अनुकूल परिस्थितीतही काही वेळा मुले बिघडतात. विपरीत परिस्थितीशी सामना करू शकत नाही काही मुले पुढे येतात, त्यातून काही मुलं पुढे येतात. ठीक आहे. आता त्याच्यानंतर तिसरा जो घटक आहे तो आहे अंतरस्रावी ग्रंथीतून पाझरणारे स्राव. बघा, व्यक्तिभेद निर्माण होण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे व्यक्तीच्या शरीरातून पाझरणारे स्राव. हे स्राव मस्तक पिंड, स्वादुपिंड, कंठस्थ ग्रंथी, लैंगिक ग्रंथी इत्यादी ग्रंथीतून कमी जास्त प्रमाणात स्रवत असतात. या स्रावांच्या कमी जास्त प्रमाणात शरीराच्या वाढीवर तसेच त्यांच्या वर्तनावर परिणाम होतो. कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतरस्रावीचे प्रमाण कमी असल्यास महत्वाचं आहे, शैथिल्य निर्माण होते, बौद्धिक विकास खुंटतो आणि स्मरणशक्ती कमी होते. त्याच्यानंतर बघा, या स्रावांचे प्रमाण जास्त असल्यास शारीरिक वाढ चांगली होते, वजन, उंची वाढते आणि वजन कमी होऊन शारीरिक हालचाली गतिमान बनतात. त्याच्यानंतर वक्रस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या द्रवांचा संबंध निर्बलतेशी असतो. अंतर्स्रावाचे प्रमाण जास्त असल्यास लैंगिक पक्वता लवकर येते. आता याच्यावरती मी तुम्हाला एक व्हॉट्सअपमध्ये एक पोस्ट टाकलेली होती बघा. कुठली? आंतरस्रावी ग्रंथीतून पाझरणारे स्राव किंवा ह्या ज्या ग्रंथी आहेत त्याच्यावरती एक पोस्ट टाकली होती. तर त्या पोस्टचा इथं अभ्यास करा, इथून तुम्हाला 1 मार्क त्या पोस्ट मधून मिळून जाईल. ती पोस्ट सगळ्यांनी पाहिलेली असेल. पाहिली आहे का? मी मागच्या आठवड्यामध्ये टाकली होती बघा. पाहिले का सगळ्यांनी? हॅलो. हो सर, वाचले तिला. हा मॅडम, ती पोस्ट पुन्हा एकदा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाका, फक्त रिपोस्ट ओके सर, करा. ओके. हा, म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येईल. त्यातून इथला 1 मार्क येण्याची शक्यता असतो. स्पेशली पेपर 2 साठी इथून मार्क येणारच आहे. फर्स्ट साठी सुद्धा येऊ शकतो, पण हे पेपर 2 साठी व्यक्तिभेद स्पेशली जास्त उपयोगाचा आहे. तर इथून घ्या हे. याच्यावर एक उपयोजनात्मक क्वेश्चन येईल आणि एक त्या ग्रंथीमधून येण्याची शक्यता असते. स्पेशली मागच्या वेळेस इथून आला होता बघा, कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या आंतरस्रावीचे प्रमाण कमी असल्यास शैथिल्य निर्माण होते व बौद्धिक विकास खुंटतो, असं काहीतरी प्रश्न आला होता. स्मरणशक्ती कमी होते. तर असं, आता हे तर फक्त एकच उदाहरण दिले मी. त्यामध्ये जी पोस्ट टाकलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ग्रंथीचं नाव आणि कुठली त्याच्यातून स्राव पाझरतो ते तिथं दिलेलं आहे. ते थोडंसं करा. त्याच्यानंतर बघा, लिंगभेद आणि वय या गोष्टीचा सुद्धा व्यक्तिभेदावरती परिणाम होत असतो व्यक्तीवरती. तर शक्ती आणि वृत्ती यात भिन्नता दिसून येते. मानसिक शक्ती, साधारणपणे मुलांना गणित, विज्ञान हे विषय आवडतात, तर मुली साहित्य, कला क्षेत्राकडे आकर्षित होतात. जीवशास्त्रीय दृष्ट्या
स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक टणक व मजबूत असतात. त्यांची रोग प्रतिबंधक शक्ती जास्त असते. संकटाशी सामना देण्याची शक्ती स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त असते. स्त्रिया सामान्यपणे पुरुषांपेक्षा वजनाने शक्तीने कमी असतात. पुरुष दणकट व स्त्री कोमल शरीराचे असते. स्त्री पुरुषात भावना आणि निवडी यात फरक आढळून येतो. लिंगभेद याप्रमाणे वय या घटकामुळेही फरक दिसून येतो. पक्वता आल्यानंतर दिसणारी व्यक्ती, पक्वता नसलेली व्यक्ती यांच्यातील फरक वयामुळे निर्माण झालेला असतो. स्पेशली कुमारावस्थेत मुलांपेक्षा मुलींची वाढ झपाट्याने होते. हे आपण वाढ व विकास या प्रकरणात अभ्यासले आहे. ठीक आहे. तर वय या घटकामुळे लहान मुलांचे कुमारात, कुमाराचे तरुणात आणि तरुणाचे प्रौढ, शेवटी वृद्धात रूपांतर होते. कशामुळे? वयामुळे. त्याच्यानंतर आहे ज्ञानेंद्रियाची क्षमता. बघा, ज्ञानेंद्रियाची क्षमतामध्ये काय आहे? ज्ञानेंद्रिय ही ज्ञानाची महाद्वारे मानली जातात. ज्ञानेंद्रियाचा व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर तसेच विकासावर खूप मोठा परिणाम होतो. एखाद्या मुलाच्या दृष्टीत किंवा श्रवणेंद्रिय दोष असला तर त्याचा विकासावर परिणाम होतो. अर्थातच बुद्धी सारखी असूनही दोन व्यक्तीपैकी एका व्यक्तीच्या ज्ञानेंद्रियात दोष असला तर त्याचा विकासावर वाईट परिणाम झाल्यास वाचून राहत नाही. परिस्थिती समान असूनही दृष्टी, श्रुती, स्पर्श, गंध, रुची यात फरक आढळून येतो. परिस्थिती प्रतिकूल झाल्यास आजाराने इंद्रियाची क्षमता ढासळते. अपंग मुले सामान्य मुलांपेक्षा किंवा मुलांपासून वेगळे आढळतात याच बाबींमुळे. तर शरीर घटना, प्रत्येकाची शरीर घटना सुद्धा वेगळी असते. अनुवंश आणि परिस्थिती समान असतानाही शरीर घटनेमुळे दोन व्यक्ती भिन्नता दिसून येते. शरीरातील ग्रंथी आणि पिंडीतून स्रावणाऱ्या स्रावांच्या प्रमाणामुळे तसेच पचन, रक्ताभिसरण, श्वसन इत्यादी संस्थांच्या कार्यामुळे शारीरिक किंवा शरीर घटना बनते. याची शरीर घटनेनुसार व्यक्ती स्थैर्य, चंचलपणा, रागीटपणा, प्रेमळपणा प्रकट होतो. त्यामुळे व्यक्तिभेद निर्माण होतो. राष्ट्रीयत्व हा पण महत्वाचा मुद्दा आहे. बघा, भारतात राहणाऱ्या लोकसमूहाची सहनशीलता हे खास वैशिष्ट्य आढळून येते. जपानी माणूस हा उद्योगप्रिय, इंग्लिश माणूस हा परंपरा जतन करणारा तसेच मितभाषी असतो. अमेरिकन माणूस हा उपभोगवादी व व्यावहारिक दृष्टी असणारा किंवा बाळगणारा असतो. अशा प्रकारे विविध राष्ट्रातील लोकांच्या खास गुण दोषांमुळे व्यक्तिभेद निर्माण होत असतो. ठीक आहे. आता व्यक्तिभेद नेमकं कोणत्या अंगामध्ये असतो? तर व्यक्तिभेदाची विविध अंगे. बघा, शारीरिक, बघा प्रत्येक व्यक्तीची शारीरिक रचना भिन्न असते, ज्यामध्ये वजन, उंची, रंग, बांधा, चेहरा, डोळे, केस, कार्यक्षमता इत्यादी कारणांनी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीहून भिन्न दिसते. या भिन्नतेमुळे आपल्याला व्यक्ती ओळखता येतात. सर्व व्यक्ती सारख्याच असतात तर आपल्याला चटकन ओळखल्या आल्या नसत्या. व्यक्तीमधील शारीरिक भेदाचा त्यांच्या शारीरिक विकासावर, वर्तनावर खोलवर परिणाम होत असतो. म्हणजे शारीरिक. त्याच्यानंतर आहे बौद्धिक. बघा, शाळेतील विद्यार्थ्यांच्या बुद्धीत विविधता आढळते. काय आढळते? विविधता दिसून येते. अतिबुद्धिमान आणि निर्बुद्ध विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी सामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्याचे प्रमाण मात्र जास्त असते. अशा भिन्न बुद्धीच्या विद्यार्थ्यांना एकत्रितपणे कसे शिकवावे ही समस्या शिक्षकांना भेडसावत असते. मग शिक्षक काय करतो? सामान्य बुद्धी विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून अध्यापन करत असतो. त्याच्यानंतर आहे आवडी निवडी. बघूया आपण आता आवडी निवडीमध्ये काय आहे. बघा, तर तिसरा घटक आहे आवडी निवडी. तर आवडी निवडीच्या बाबतीत व्यक्ती भिन्नता आढळून येते. रंग, रूप, सौंदर्य यामध्ये भिन्नता आढळते. एखाद्याला गडद निळा रंग आवडतो, दुसऱ्याला आकाश निळा आवडतो, चांगला वाटतो, तर एखाद्याला फिक्कट रंग आवडतो. एखादा गोरा रंग पसंत करतो तर एखाद्याला काळा सावळा रंग चांगला वाटतो. म्हणजे हे सुद्धा काय आवडी निवडीनुसार व्यक्तिभेद आहे. त्याच्यानंतर वृत्ती. प्रश्न येईल तुम्हाला की व्यक्तिभेदाची अंगे खालीलपैकी कोणती आहेत? तर हे अंगे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. वृत्ती पाहता माणसाची व्यक्ती विकास जसा होत जातो तसतसं त्याच्या वृत्तीची जडणघडण होते.
बऱ्याचशा वृत्ती या व्यक्तीने जीवनातील आपल्या अनुभवातून संपादित केलेल्या असतात. सर्वांच्या वृत्ती भिन्न असतात. काही व्यक्ती संकुचित, तर काही विशाल दृष्टिकोन असलेले असतात, तर काही स्वार्थी, तर काही परोपकारी, काही स्वाभिमानी, तर काही परस्परावलंबी, काही स्वैर, तर काही संयमित, काही विधायक, तर काही विध्वंसक, काही आशावादी, तर काही निराशावादी. अशा वेगवेगळ्या वृत्तीच्या व्यक्ती आपणास समाजात दिसत असतात. त्याच्यानंतर व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्वात शरीर सौष्ठत्व, बुद्धी, भावना, चित्तवृत्ती, सामाजिकता इत्यादी घटकांचा समावेश होतो. एका व्यक्तीचे व्यक्तिमत्व पूर्णपणे दुसऱ्या व्यक्तीशी मिळते-जुळते असत नाही. व्यक्तिमत्वात फरक आढळून येतो. साचे तयार करून गणपतीच्या एकसारख्या मूर्ती तयार करण्यासारखी व्यक्तिमत्वे घडवायची नसतात. प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र असे काही वेगळेपण असतेच. अध्ययन अध्यापनाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तिमत्व एक स्वतंत्र व्यक्तित्व म्हणून साकार होत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर व्यक्तिगत भेदाची विविध क्षेत्रे. व्यक्तिगत भेदाची विविध क्षेत्रे कोणकोणती आहेत? तर पहिलं आहे बुद्धिमत्ता. व्यक्तिभेद म्हणजे बुद्धीने सुद्धा आपण वेगवेगळ्यांपेक्षा वेगळा असतो. बुद्धिमत्ता ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस भावनिक बुद्धिमत्ता अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. सर्जनशीलता अर्थात क्रिएटिव्हिटी, भावात्मक क्षेत्र अफेक्टिव्ह आणि प्रावीण्य अचिव्हमेंट. तर ही जी क्षेत्रे आहेत ते आपण आता थोडी डिटेलमध्ये पाहू. तर बुद्धिमत्ता बघा, क्षेत्र बुद्धिमत्ता व्यक्तिभेदाचं क्षेत्र आहे. तर बघा, मेंदूला पर्यायाने बुद्धीला व्यायाम देण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना कोडी घातली जातात. बुद्धिमत्ता म्हणजे कोड. गणित, त्यातील काही कोडी काव्यमय असतात, तर काही कोड्याचे उत्तर देण्यासाठी डोके खजवावे लागते. एवढे करून लगेच उत्तर सापडत नाही असे मुळीच नाही. बघा, पिसे आहेत पण पक्षी नाही, उडतो पण सजीव नाही, रंग शुभ्र पण बगळा नाही, क्षणात सारे झिडकारून हकालतात पण कावळा नव्हे, सांगा पाहू कोण आहे. आता बघा, पिसे आहेत पण पक्षी नाही, उडतो पण सजीव नाही, रंग शुभ्र पण बगळा नाही, क्षणात सारे झिडकारून हकलतात पण कावळा नाही, सांगा पाहू कोण. अशा प्रकारची जी कोडी असतात ते काय करतात, आपल्या बुद्धीला चालना देतात. या गोष्टींचा शोध घेण्यासाठी म्हणजे बुद्धिमत्ता या गोष्टींचा शोध घेण्यासाठी आपल्याला खूप विचार करावा लागतो. त्याची बुद्धी तल्लख असते. एखादा निर्बुद्ध असतो. उदाहरणार्थ बॅडमिंटनचे फूल म्हणजे त्याचं उत्तर दिलेलं आहे. तर आल्फ्रेड बिने यांनी बुद्धिमापन क्षेत्रात केलेल्या अनन्यसाधारण अशा योगदानामुळे त्यांना बुद्धिमापन पद्धतीचा शब्द महत्वाचा आहे जनक संबोधले जाते. आल्फ्रेड बिने यांनी बुद्धीचे 4 घटक सांगितले आहेत. लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये एक आहे अभिक्रमशील म्हणजे इनिशिएटिव्ह, निर्णय शक्ती जजमेंट, आकलन क्षमता ॲबिलिटी टू कॉम्प्रेंड आणि समायोजन म्हणजे अडॅप्टेबिलिटी, साधण्याची क्षमता. हे 4 प्रमुख घटक आहेत. हे लक्षात ठेवा. आल्फ्रेड बिने यांनी बुद्धीचे 4 घटक सांगितलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी मानसिक वय बुद्ध्यांक ही संकल्पना मांडली. स्मिअरमन यांचा द्विघटक सिद्धांत, थॉर्नडाईक यांची बहुघटक उत्पत्ती हे पण बुद्धिमत्तेच्या बाबतीत महत्वाचे आहेत. थर्स्टन यांचा अनेक घटक सिद्धांत आपण अभ्यासलेला आहे. हे सगळं गिलफोर्ड यांची उत्पत्ती हे सगळं आपण अभ्यासलेलं आहे. आता त्याच्यानंतर व्यक्तिगत आणि सामूहिक कसोट्यांची तुलना. एखादा प्रश्न याच्यावर पण असतो कसोट्यांवरती, व्यक्तिगत आणि सामूहिक कसोट्या. दुसऱ्या पेपरसाठी महत्वाचा आहे. व्यक्तिगत कसोट्या एका वेळी एकाच व्यक्तीत देता येत असल्यामुळे या कसोटीत जास्त खर्चिक असतात. या कसोटीत इतर स्पर्धक नसतात, त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळण्याची किंवा प्रश्नच उद्भवत नाही. ही गोष्ट ही कसोटी देताना काय करायचे असेल तर सूचना देणे शक्य असते. सूचना नीट समजली आहे की नाही याची खात्री करून घेता येते. जी व्यक्ती कसोटी सोडवणारी आहे तिच्या अडचणीचे निराकरण करता येते. संबंधित व्यक्तीची शारीरिक, मानसिक, भावनिक सुस्थिती पाहून नंतर चाचणी सुरू करता येते.
कसोटी चालू असताना गडबड गोंधळ होण्याची शक्यता नसते. कसोटी देणाऱ्या व्यक्तीचे निरीक्षण करता येते. लवकर निराश होणाऱ्या मुलांना प्रोत्साहित देता येते. एकाच वेळी एकच व्यक्ती समोर असल्यामुळे कसोटी देणारी व्यक्ती, कसोटी घेणारी व्यक्ती यांच्यात जवळीक निर्माण होते. हे झालं व्यक्तिगत कसोट्याच. इथं तुलना दिलेली आहे. हे झालं व्यक्तिगत. आता आहे सामूहिक कसोटी. तर सामूहिक कसोट्या या तुलनेने कमी खर्चाच्या असतात. एका वेळी अनेकांना ही कसोटी देता येते. वेळेची बचत होते. कसोटीमुळे स्पर्धेचं वातावरण निर्माण होतं. स्वरूप तोंडी नसल्यामुळे उत्तरे नोंदवून घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. लिखित स्वरूपात द्यायचे असल्यामुळे प्रतिसाद देण्यात अधिक मोकळेपणा असतो. कसोटी देणाऱ्याचे व्यक्तिमत्व अडचणीचे निराकरण करता येत नाही. केवळ सर्वसामान्य सूचना देता येतात. त्याची शारीरिक, मानसिक, भावनिक स्थिती ठीक आहे की नाही हे कसोटी सुरू करण्याअगोदर पडताळून पाहता येत नाही. प्रत्येक व्यक्तीचा खोलवर अभ्यास करता येत नाही. फरक आहे व्यक्तिगत आणि सामूहिक कसोटी. सामूहिक कसोट्यांचं महत्वाचं आहे पेपर 2 साठी स्पेशली. अमेरिकन सरकारने बुद्धिमापन कसोट्या तयार करण्यासाठी एक समिती नेमली होती. पहिल्या महायुद्धाच्या वेळी 14 ते 19 सैन्यात योग्य व्यक्तींना दाखल करून घेण्यासाठी अमेरिकन शासनाला या कसोट्यांचा उपयोग करून घ्यायचा होता. या समितीत 2 प्रकारच्या बुद्धिमान कसोट्या तयार केल्या होत्या. आर्मी अल्फा उल्फा ही सामूहिक कसोटी, तर साक्षरांसाठी आर्मी अल्फा ही साक्षरांसाठी, तर आर्मी बीटा ही सामूहिक कसोटी निरक्षरांसाठी होती. अल्फा, आर्मी अल्फा आणि बीटा, अल्फा आणि बीटा माहिती आपल्याला होती. पहिल्या महायुद्धाच्या वेळी 17 लाखांपेक्षा अधिक व्यक्तींना या कसोटी देण्यात आल्या. सैन्यातील विविध हुद्द्यासाठी योग्य व्यक्ती निवडण्यासाठी याचा चांगला उपयोग झाला. सैनिकांचे सर्वसामान्य वर्गीकरण करण्यासाठी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी 35 ते 39 मध्ये आर्मी जर्नल क्लासिफिकेशन टेस्ट म्हणजे एजीसीटी सामूहिक कसोट्या तयार करण्यात आली होती. बघा आता व्यक्तिगत कसोट्या कोणकोणत्या होत्या, तर बिने व सायमनची बुद्धिमापन कसोटी 1905, डॉक्टर कामत यांची हिंदी मुलांची बुद्धिमापन यासाठीची कसोटी व्यक्तिगत होती. सामूहिक कसोट्या कोणकोणत्या होत्या, आर्मी अल्फा, आर्मी बीटा, साक्षरासाठी एक होती, एक निरक्षरासाठी होती. टर्मन सामूहिक कसोटी होती. ओटीस सामूहिक, कुलमनची सामूहिक कसोटी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शाब्दिक कसोटी यस जलोटा. ठीक आहे. अशाब्दिक कसोट्या आपल्याला माहिती आहे, जसं व्हर्बल आहे तसंच काय आहे, नॉन व्हर्बल आहे. माहिती असेल तुम्हाला. अशाब्दिक म्हणजे नॉन व्हर्बल आणि शाब्दिक म्हणजे व्हर्बल. तर अशाब्दिक कसोट्याचा उपयोग भाषा न येणाऱ्या मुक्या बहिरे यांना होत नाही. अशा व्यक्ती असामान्य बुद्धीच्या असू शकतात. अशा व्यक्तींसाठी अशाब्दिक कसोट्यांचा वापर करता येतो. भाषेचा उपयोग टाळलेला असतो. या कसोट्यांचे प्रश्न चित्र किंवा आकृती स्वरूपात असतात. उत्तरे टिकमार्क खुणेने द्यायची असतात. तर अशाब्दिक आहे, आपल्याला एक्झाम मध्ये सुद्धा रिझनिंग मध्ये किंवा बुद्धिमत्ते हे प्रश्न असतात. बघा आता इथं आकृत्या दिलेल्या आहेत. आकृती नंबर 1 हा जो गोल आहे तो लक्षात घ्यायचा आहे. कुठे गेलेला आहे हा गोल, रिवर्स झालेला आहे, रिवर्स झालेला आहे. अर्थात तो काय होईल, सगळ्यांना समजत असेल, सोपच आहे. बघा दोन्हीकडे बाण आहेत, खाली आहे, दोन्हीकडे बाण आहेत, खाली आहे. तसंच आपल्याला इथं 1 2 2 आहे, 3 आहे आणि त्याच्या पुढे कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे. त्याच्यानंतर ही आकृती आहे ती कोणत्या बाजूने येईल ते सांगायचं आहे. पुढे उत्तर असेल. म्हणजे ह्या अशाब्दिक कसोट्या आहेत. एक रेषा आहे, 2 आहे, 3 आहे, 4 होतील. इथं 1 दिलेला आहे, तेच पुढे इथं आलेला आहे, तेच पुढे इथं आलेला आहे. पुढच्या आकृतीमध्ये त्याच्या वरती जाईल. तर हे पण तुम्हाला अशाब्दिक कसोट्या. आता बघा अशाब्दिक कसोट्यांची वैशिष्ट्ये काय असतात, म्हणजे नॉन व्हर्बल.
भाषेचे ज्ञान नसलेल्या व्यक्तींना, मुक्या बहिऱ्या व्यक्तींना अशा प्रकारच्या अशाब्दिक कसोट्या दिल्या जातात. अशाब्दिक कसोटी आकर्षक असतात, मानसिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत उपयुक्त ठरतात. अगदी लहान वयात मुलांना वाचता येत नाही अशा वेळी अशाब्दिक कसोट्या उपयोगी ठरतात. जसं नवोदय विद्यालयामध्ये नॉन व्हर्बल रिझनिंग जास्त आहे. कृती कसोट्या, कृती कसोट्या कृतीला विशेष प्राधान्य असते. कसोट्यांच्या प्रश्नांची उत्तरे भाषेच्या माध्यमातून न देता कृती भाषेच्या माध्यमातून न देता कृती करून द्यायची असते. एखाद्या लाकडी फळीवर विविध आकार कोरलेले असतात, विविध आकाराच्या खोबणी तयार केलेल्या असतात, त्यात व्यवस्थितपणे बसू शकतील अशा लाकडांच्या ठोकळ्याचे सुट्टे आकार असतात. हे त्रिकोणी, चौकोनी, षटकोनी, गोलाकार त्या खोबणीत व्यवस्थितपणे बसवण्याची कृती करावायची असते. म्हणजे आपल्याकडे जे क्यूब असते ते सोडवायचे एक आहे तुम्हाला. डॉक्टर अलेक्झांडर यांची पास अलोंग टेस्ट ही एक प्रमाणित केलेली उत्कृष्ट कृती कसोटी आहे. या कसोटीत निळे आणि तांबडे ठोकळे सरकवण्याची कृती अपेक्षित असते. 4 वेगवेगळ्या आकाराची ट्रे, 9 रचनाचित्रे, 13 लहान मोठी आयताकृती व चौरस ठोकळे एवढे साहित्य टेस्टला पुरेसे असते. एवढ्या साहित्याच्या आधारे बुद्धिमापन करता येते. तर या कसोटीच्या मदतीने व्यक्तीचे मानसिक वय शोधले जाते व त्या आधारित बुद्ध्यांक शोधून काढला जातो. डॉक्टर कोह यांची रचना कसोटी. डॉक्टर कोह यांची रचना कसोटी. कार्डावर काही रंगीत आकृत्या काढून दिलेल्या असतात. दिलेल्या रंगीत ठोकळ्यांच्या मदतीने कार्डवरील आकृतीनुसार विविध रचना करावयाच्या असतात. या रचना करावयास किती वेळ लागतो याची नोंद केली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर कृती कसोट्यांची वैशिष्ट्ये. बघा, कृती कसोट्यांची वैशिष्ट्ये. कृतीला भरपूर वाव असतो, त्यामुळे मुलांना आनंद मिळतो. विद्यार्थी कंटाळत नाहीत. मानसिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तींना उपयोगी ठरतात. निरक्षर व्यक्तींना तसेच भाषेची अडचण असणाऱ्या व्यक्तींना ही कसोटी चांगला उपयोग होतो. अधिक खर्चाचे असतात. ठीक आहे. कसोटीतील एखादा तुकडा जरी हलवला तरी संपूर्ण कसोटी बाद होते, म्हणजे टेस्ट. कोडी. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झालं. त्याच्यानंतर हा जो आहे भावनिक बुद्धिमत्ता, याच्यावरती 1 मार्क विचारला जाणारच आहे. बघा, भावनांक आहे हे. भावनांकाची संकल्पना इसवी सन 1995 साली डॅनियल गोलमन यांनी इमोशनल इंटेलिजन्स या पुस्तकात मांडली. भावनेपेक्षा बुद्धिमत्तेला आजपर्यंत नेहमीच वरचे स्थान दिले गेले आहे. भावनेला बाजूला सारून अलौकिक बुद्धी हाच एकमेव निकष मानून बुद्धीच्या आधारावर निर्णय घेऊन वाटचाल करणे हेच यशाचं रहस्य आजवर मानले गेले. या गृहीतकाला डॅनियल गोलमन यांनी जोरदार धक्का दिला. बुद्धीला भावनेची जोड मिळाली तर युवकाला जीवनात मिळणारे आणि पटपटीने वाढणार आहे ज्ञान माणसाच्या आयुष्यात मानसिक ताणतणावात EQ जे इमोशनल क्वेश्चन उत्तर आहे हे ध्यानात घेऊन IQ इंटेलिजन्स क्वेश्चनच्या बरोबरीने EQ चा विचार करणे व त्याचा उपयोग करून घेणे ही काळाची गरज आहे. ठीक आहे. तर एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला. IQ च्या बरोबरीने आपल्याला काय घ्यायचं आहे, EQ घ्यायचं आहे. EQ म्हणजे इमोशनल क्वेश्चन, म्हणजे भावनिक बुद्ध्यांक. IQ म्हणजे आपला बुद्ध्यांक. तर EQ त्याला पाहिजे, भावनिक बुद्धिमत्तेची जोड दिली पाहिजे, ही खरी काळाची गरज आहे. त्याच्यानंतर आहे बघा, भावनांकाचे 4 प्रमुख घटक सांगितलेले आहेत. याच्यावरती प्रश्न आला होता मागच्या वेळेस. एक आहे स्वजाणीव, स्वनियमन, प्रेरणा, पर्णभूती आणि सामाजिक कौशल्य. 5च्या 5 हे लक्षात ठेवा. 5 प्रमुख घटक आहेत भावनांकाचे. स्वजाणीव, स्वतःची जाणीव झाली पाहिजे आपल्याला. स्वनियंत्रण, स्वतःवरती आपलं नियंत्रण पाहिजे. प्रेरणा, पर्णभूती, सामाजिक कौशल्य. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एखादा दुसरा मार्क इथं असेल.
आता बघा सर्जन्यशीलता. सर्जन्यशीलता बघा, सर्जन्यशीलता ही एक ईश्वरी देणगी असून ती अनुवंशिक आहे असे अनेक जण मानतात. तर काही जणांच्या मते सर्जन्यशीलता म्हणजे बुद्धिमत्ता, सर्जन्यशीलता कलाक्षेत्रात विहार करताना दिसते. सर्जन्यशीलता म्हणजे बुद्धिमत्ता असं काही जण मानतात. बघा, नाट्य, नृत्य, साहित्य, संगीत, काय काय सांगितलेलं आहे? नाट्य, नृत्य, साहित्य, संगीत यांच्या रूपाने सर्जनशीलता अवतीर्ण वरती झालेली दिसते. म्हणजे दिसते आपल्याला या गोष्टीतून. सर्जनशीलतेचा नवनिर्मितीशी निकटचा संबंध आहे. पर्यायाने सर्जनशीलतेचा बुद्धीशी संबंध प्रस्थापित केला जातो. कार्ल रॉजर्स यांच्या मते एका बाजूला व्यक्ती आणि दुसऱ्या बाजूला त्या व्यक्तीचे जीवन, या दोहोंचा यांचा परस्पर संबंधातून उद्भवलेली कृती म्हणजे सर्जनशीलता होय. सर्जनशीलता ही केवळ कलेतून आणि वाङ्मयातून व्यक्त होत नाही. जीवनाच्या अनेक क्षेत्रात तिचे अस्तित्व प्रत्ययास येत असते. सर्जनशीलता म्हणजे केवळ बुद्धिमत्ता नसल्यामुळे सर्जनशीलता संपूर्णपणे बौद्धिक कसोट्यावर पडताळून पाहणे योग्य ठरणार. ठीक आहे, तर सर्जनशीलतेचं थोडक्यात दिलेलं आहे. पुढे आहे गिलफोर्ड यांनी मांडलेल्या घटनात्मक रचनेत 7 घटकांचा समावेश केलेला दिसतो. एक आहे समस्येविषयी संवेदन क्षमता, सेन्सिटिव्हिटी ऑफ प्रॉब्लेम. दुसरा आहे प्रवाहीपणा, फ्लुएन्सी. तिसरा आहे लवचिकपणा किंवा फ्लेक्झिबिलिटी. चौथा आहे मौलिकता, ओरिजिनॅलिटी. पाचवा आहे पृथक्करण, अनालिसिस. सहावा आहे संयोजन, सिंथेसिस. आणि सातवा आहे पुनर्निरूपण, रिडेफिनेशन. हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सर्जनशील व्यक्तीची लक्षणे सांगितलेली आहेत. सर्जनशील व्यक्तीची लक्षणे. तर सर्जनशील व्यक्ती उत्साही, अंतर्मुख असतात, सदैव विचारात दंग असतात, कृती स्वतंत्र असतात त्यांच्या, वेगळ्या मार्गाने विचार करण्याची क्षमता त्यांच्याकडे असते, नाविन्याची आवड असते, म्हणजे व्यक्ती स्वस्थ बसत नाही, नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करते, नव्या अनुभवांना सामोरे जाण्याची क्षमता असते, समस्यांची जाणीव सदैव होत असते, व्यक्ती सतत जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते, म्हणजे जिज्ञासा वृत्ती असते, नवीन माहिती व ज्ञान मिळवण्यासाठी त्याचा कल दिसून येतो, म्हणजे सतत काहीतरी शिकत असतात, अपडेट होत असतात, त्या व्यक्ती सर्जनशील असतात. त्याच्यानंतर नवीन माहिती ज्ञान मिळवणे त्याचा कल असतो. ही एक सुप्त शक्ती आहे. ही शक्ती सर्व व्यक्तींच्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात असतेच. चौथा जो आपलं क्षेत्र आहे ते आहे भावनात्मक क्षेत्र. बघा, आता भावनात्मक या क्षेत्रात व्यक्तीची अभिरुची, अभिवृत्ती, मूल्ये, व्यक्तिगताच्या संदर्भात आपण प्रामुख्याने करायचं आहे. अभिरुची, अध्ययनात शारीरिक व बौद्धिक भेद असत नाहीत. हे भेद तर असतातच, त्याचबरोबर अध्ययनार्थीच्या आवडीनिवडी भिन्न असतात. एखाद्याला चित्रकलेत रस असतो तर दुसऱ्याला खेळामध्ये विशेष अभिरुची असते, तिसऱ्याला गायन आवडते तर चौथ्याला समाजसेवेत अधिक गोडी असते. या प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार, अभिरुचीनुसार व्यक्तिभेद निर्माण होत असतो. अभिवृत्ती, अनुभवाच्या भावनिक पैलूमधून अभिवृत्ती तयार होते. व्यक्तीच्या बोलण्यातून, वर्तनातून, वागण्यातून व्यक्तीच्या अभिवृत्ती समजतात. एखादा माणूस फार ताठपणे वागत असतो तर दुसरा अतिशय नम्र असतो. इतरांचा आदर करतो तर दुसरा एखाद्याचा अनादर करतो. एखादा स्वार्थी तर दुसरा परोपकारी. कमी लेखणे, इतरांना मदत करणे, अशा वृत्तीचे सगळे लोक वेगवेगळे असू शकतात. मूल्ये पहा. प्रेम, सहकार्य, सेवा, परोपकार, सहानुभूती, नम्रता, कृतज्ञता, सात्विकता, तृप्तता, दातृत्व, क्षमाशीलता, अहिंसा, सदाचार, शांती, राष्ट्रीयत्व, विज्ञान निष्ठा, सर्व धर्म सहिष्णुता, सत्यनिष्ठा, श्रद्धा, त्याग, शिष्टाचार, अशी कितीतरी मूल्ये आहेत की जी मूल्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न आपण करीत असतो. या प्रत्येक मूल्यात पुन्हा तरतम भाव आहे, म्हणजे डिग्री आहे, कमी जास्त. त्यामुळे व्यक्तिभेद आणखी वाढत जातो. व्हॅल्यूज कॅन नॉट बी टॉट, दे कॅन ओनली बी कॉट, असे एक वचन आहे.
मूल्य ही शिकवता येत नाहीत, ती पकडावी लागतात. सभोवतालच्या वातावरणातून, दैनंदिन अनुभवातून, वर्तनातून, निरीक्षणातून ती मिळवता येतात. संस्कार आणि मूल्याच्या आधारे व्यक्तीच्या वर्तनात फरक पडतो. संस्कार क्षमतेचा दर्जाही एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपासून वेगळे करत असतो. तसेच मूल्यांची गुणात्मक आणि संख्यात्मक पातळी असते. या सर्व सूक्ष्म भेदातून व्यक्ती-व्यक्तीमधील फरक प्रस्थापित होत असतो, म्हणजे भेद. तर महत्वाचं आहे हे सुद्धा प्रकरण व्यक्तिभेदाचं. याच्यामध्ये स्पेशली तुम्हाला त्याच्या ग्रंथी आहेत त्याच्यावर करायचं आहे. ग्रंथीवरती एक प्रश्न येणार आहे याच्यातून, आणि दुसरा प्रश्न 100% येणारा भावनिक बुद्धिमत्ता, त्यातून एक येणार आहे, आणि कसोट्या. 3 मुद्दे याच्यातले महत्वाचे आहेत. कुठले कुठले आहेत? एक म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर कसोट्या 2, आणि तिसरा आहे ग्रंथी. तर ह्या 3 मुद्द्यावरती प्रश्न इथला अपेक्षित असतो. त्याच्यावरती फोकस करा, याचा अजून डिटेलमध्ये अभ्यास करा, तर तुम्हाला इथला क्वेश्चन येईल. ठीक आहे. आता आपण काय करूया, हे जे मानसशास्त्राचं आहे ते बऱ्यापैकी झालेलं आहे. आपण बघा, मानसशास्त्राचे 10 प्रकरणं आपण निश्चित केलेली होती. त्यापैकी आपलं मानसशास्त्र व्याख्या पद्धती झालेलं आहे, अध्ययन प्रक्रिया स्वरूप झालेलं आहे, उपपत्ती ते झालेलं आहे, अध्ययनावर परिणाम करणारे घटक झालेला आहे, अध्ययन संक्रमण झालेलं आहे, व्यक्तिभेद झाला आता, त्याच्यानंतर बालकाचा विकास, वाढ आणि अवस्था झालेला आहे, अध्यापन प्रक्रिया झालेला आहे, त्याच्यानंतर अध्ययनार्थी व त्याच्या विशेष गरजा काल झालेला आहे. आता फक्त आपली 2 प्रकरणं मानसशास्त्राची राहिलेली आहेत. एक आहे अध्यापकाचे व्यक्तिमत्व, आणि दुसरं आहे अध्ययनार्थी व्यक्तिमत्व व समायोजन. म्हणजे अध्यापक आणि अध्ययनार्थी असे 2 प्रकरणं याच्यातील राहिलेली आहेत, ती आपण उद्याच घेणार आहे. म्हणजे उद्या मानसशास्त्राचा 99% सिलेबस संपलेला असेल, आणि त्याच्यापेक्षा जे काही वेगळं आहे अजून ते पण एखादं दुसरं प्रकरण आपण किंवा कन्सेप्ट नंतर घेऊया. आता आपले फक्त 2 राहिलेत, एक म्हणजे अध्यापकाचं व्यक्तिमत्व आणि दुसरं अध्ययनार्थीचं व्यक्तिमत्व. दोघांची व्यक्तिमत्व बघायची राहिले, अध्ययनार्थी आणि अध्यापक. तर ते आपण उद्या घेऊयाच. आणि बाकीचं जे आहे, बऱ्याच अजून थोडेसे पॉइंट आहेत मानसशास्त्राचे जे आपल्या याच्यात कव्हर झालेले नाहीत. असे काही पॉइंट आपण नंतर 1-2 तासाला घेऊया. स्पेशली आपल्याकडे अजून ते डिफेन्स मेकॅनिझम एक आहे, ते घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याचबरोबर अजून काही प्रकरणं आहेत, मी पाहतो आणि तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर हे व्यक्तिमत्वाचं प्रकरण आपलं पूर्ण झालेलं आहे. थोड्याच वेळात आपण सायन्स घेणार आहोत. ठीक आहे, कट करू. लगेच सायन्सला थोड्या वेळाने जॉईन व्हायचं आहे, 10-15 मिनिटांमध्ये. ठीक आहे, तुम्हाला काय विचारायचं आहे? ठीक आहे, 15 मिनिटांमध्ये लगेच आपण जॉईन होऊया 7 वाजता. ठीक आहे सर.